पुण्यात सराईत दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये चकमक आहे। पोलिसांच्या दिशेने दरोडेखोरांचा गोळीबार आहे। तळेगाव दाभाडे जवळ टोलनाक्यावर पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली आहे। दरोडेखोरांकडून 2 पिस्तूल आणि घरफोडीतील सामान जप्त करण्यात आलेले आहे। दरोडा प्रकरणी 3 रेकॉर्डवरील दरोडेखोर अटकेत आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जातोय चंद्रशेखर बांगे आपले प्रतिनिधी यांच्याकडे। चंद्रशेखर, पुण्यात सराईत दरोडेखोर थेट पोलिसांवर हल्ला करताना दिसतायत, गोळीबाराचा प्रकार आहे। खरं तर आज पहाटेचा सगळा प्रकार आहे। पुण्याजवळ असलेल्या उर्से टोल नाक्यावरती आज पहाटे दरोडेखोर आहेत। हे सगळे दरोडेखोर जे आहेत ते पोलिसांवरती फायरिंग केले। एका कारमधून हे दरोडेखोर दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि या माहितीवरून हे पोलीस जे आहेत या कारवरती पाळत ठेवली होती। आज पहाटेच्या सुमारास पुण्याजवळील उर्से टोल नाक्याजवळ ही कार आल्यानंतर या कारमधील जे आरोपी होते त्यांना शरण येण्यासाठी पोलिसांनी आवाहन केलं, परंतु या दरोडेखोरांनी पोलिसांवरती फायरिंग करायला सुरुवात केली। या फायरिंगमध्ये प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी दरोडेखोरांवरती फायरिंग केली। यामध्ये पोलिसांची चकमक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली। या सगळ्या चकमकीनंतर 3 दरोडेखोर जे आहेत त्या 3 दरोडेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून जे आहे ते महत्त्वाची हत्यार सुद्धा पोलिसांनी जप्त केलेले आहेत। या सगळ्या घडामोडीनंतर घटनास्थळावरती पोलीस उपायुक्त जे आहेत गुन्हे शाखेचे ते दाखल झालेले आहेत। 2 परिमंडळ जे आहेत गुन्हे शाखेचे, या परिमंडळचे पोलीस निरीक्षक पवार या सगळ्या पथकाचं नेतृत्व करत होते। हे जे सगळे अट्टल गुन्हेगार आहेत ते पुण्यातील आहेत। निश्चित चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।